कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा पार्ट पाहायचा आहे टॉपिकमधील. समजा या ठिकाणी हा मॅग्नेट फिक्स ठेवला आहे, हा जो बार मॅग्नेट फिक्स ठेवला आहे, इकडे एन पोल आहे, इकडे एस पोल आहे, हा फिक्स आहे आणि ही कॉईल आहे. या ठिकाणी कसं कंडक्टिंग कॉईल, हा कंडक्टिंग कॉईल आपण फास्ट ह्या साईडला घेतल्यानंतर हा जो कंडक्टिंग कॉईल हा फास्ट ह्या डिरेक्शनमध्ये मोशनमध्ये ठेवल्यानंतर या ठिकाणी काय होणार, इथले मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे, चेंज होणार. लाईन्स ऑफ फोर्सेस बदलणार, चुंबकीय बलरेषा बदलण्याची संख्या, मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी चेंज होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होणार आणि मग इथं या ठिकाणी ह्या कॉईलमध्ये काय होणार, करंट इंड्यूस होणार आणि हे कॉईल या ठिकाणी करंट इंड्यूस होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी इथं हे एन पोल तयार होत असेल, या ठिकाणी एन पोल तयार होणार आहे आणि एन पोल आणि इथं पण एन पोल दोघांमध्ये रिपल्शन असतात. तरी पण आपण हा कॉईल जर पुढच्या दिशेला मूव्ह केला तर या ठिकाणी काय होणार, इथं कार्य घडणार, या ठिकाणी काय होणार आहे, कार्य घडणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी अगेन्स्ट रिपल्शन, म्हणजे रिपल्शन होत असताना सुद्धा आपण या ठिकाणी कॉईल मूव्ह केलेलं आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध घेतल्यामुळे ते कार्य घडणार आहे. आणि हे कार्य म्हणजेच काय, या ठिकाणी मेकॅनिकल या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार. म्हणजेच काय, इथं या ठिकाणी करंट जनरेट होणार, काय होणार आहे, करंट जनरेट होणार आहे. म्हणजे इथं या ठिकाणी दी थ्रस्ट एक्झर्टेड बाय दिस कंडक्टर, थ्रस्ट एक्झर्टेड म्हणजे ज्या प्रकार इथं या ठिकाणी हे मोशनमध्ये आणत असताना इथं या ठिकाणी करंट जनरेट होणार आहे आणि हा करंट काय करतो, या ठिकाणी दी थ्रस्ट एक्झर्टेड बाय दिस कंडक्टर बाय मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे ह्या करंट इथं जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. हा मॅग्नेटिक फील्ड काय करतो, या ठिकाणी याच्यावर ह्या कॉईलवर काय तर एक प्रकारचा थ्रस्ट एक्झर्ट करतो आणि मग या ठिकाणी त्या मोशनला काय होणार, अपोज होणार आहे, या मोशनला काय होणार, अपोज होणार. म्हणजे त्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी म्हणजे आपण हे रिपल्शन होत असताना सुद्धा आपण हा कॉईल मूव्ह केलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी कार्य घडणार. म्हणजेच काय, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये हा करंट त्या ठिकाणी इंड्यूस होणार आहे. ठीक आहे. आता समजा या ठिकाणी हा कॉईल स्टेशनर ठेवला आहे, कॉईल काय केलं, फिक्स ठेवला. आता आपण मगाशी मॅग्नेट फिक्स होता, कॉईल मोशनमध्ये होता. आता या ठिकाणी कॉईल फिक्स ठेवला आहे, कॉईल या ठिकाणी स्टेशनर ठेवले आहे आणि या ठिकाणी हा जो मॅग्नेट आहे, हा जो मॅग्नेट ह्या फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये किंवा बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये मोशनमध्ये ठेवला आपण. म्हणजे या ठिकाणी गतिमान ठेवला, एकतर फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड मोशनमध्ये ठेवला तरी त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा बदलणार. चुंबकीय बल म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार, काय होणार, करंट इंड्यूस होणार. या ठिकाणी ह्या कॉईलमध्ये काय होणार आहे, करंट इंड्यूस होणार. म्हणजे करंट सेटअप दिस मॅग्नेटिक म्हणजे हा इंड्यूस्ड करंट काय करतो, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करतो आणि मग त्या ठिकाणी इथलं जे ह्या इंड्यूस्ड करंटमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आता ह्या मॅग्नेटिक फील्डची दिशा या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथलं जर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत असेल, इथलं मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत असेल तर ह्याच्यामुळे निर्माण होणार मॅग्नेटिक फील्ड आणि इथलं मॅग्नेटिक फील्ड दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये असणार. इथं जर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत असेल तर या इंड्यूस्ड करंटमुळं हा जो फील्ड आहे इन्क्रीज होत असेल तर इथलं मॅग्नेटिक फील्ड आणि हे फील्ड दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये असणार आहे. आणि याच्या उलट जर इथलं फील्ड डिक्रीज होत असेल, इथलं ह्या इंड्यूस्ड करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होत असेल तर दोन्ही कसे असणार आहे, सेम डिरेक्शनमध्ये असणार आहे. याचाच अर्थ काय, दोन्हीवर आपल्याला काय सांगता येईल, दोन्हीमध्ये सुद्धा इथं असेल किंवा दोन्हीमध्ये असेल, इथलं मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार, चेंज होणार, इथलं मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार, चेंज होणार, चुंबकीय बलरेषा बदलणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स बदलणार, म्हणजेच ह्या सर्किट जोडचं मॅग्नेटिक फ्लक्स बदलणार आहे. दिस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दिस सर्किट, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दिस सर्किट, या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे आणि मग त्या ठिकाणी करंट इंड्यूस होणार आहे. हा इंड्यूस्ड करंट काय करतो, त्या ठिकाणी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करतो. म्हणजे इथं करंट जनरेट होणार किंवा इंड्यूस्ड करंट EMF इंड्यूस होणार आहे, करंट इंड्यूस होणार आहे आणि हा इंड्यूस्ड करंट काय करत असतो, ज्या क्रियेमुळे तयार झाला त्या क्रियेला तो काय करतो, अपोज करतो. कशामुळे तयार झाल्या, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज का झालेला आहे, एक तर मॅग्नेट मोशनमध्ये ठेवलं आहे किंवा कॉईल मोशनमध्ये ठेवलं आहे. म्हणजे ह्या मोशनला काय करतो, तो अपोज करतो. मोशनला अपोज करतो म्हणजे काय, त्याची गती कमी करण्याचा प्रयत्न करतो असतो, त्याला अपोज करतो त्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्या क्रियेमुळे तयार झाले त्या क्रियेला तो काय करतो असतो, अपोज करतो अकॉर्डिंग टू लाईन्स लॉ. म्हणजेच काही त्या ठिकाणी आपण तरीसुद्धा या ठिकाणी पुढच्या दिशेला घेतलं तर कार्य घडणार आहे. कार्य घडणार मेकॅनिकल वर्क, म्हणजे त्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्शन कशावर, जेवढं तुम्ही पुढच्या दिशेला घ्याल, रिपल्शन असता सुद्धा त्या ठिकाणी पुढच्या दिशेला घेतला तर या ठिकाणी इथला करंट काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतो, या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. जेवढं त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी वाढणार आहे, इलेक्ट्रिक करंट वाढणार आहे, तेवढं इथे मेकॅनिकल म्हणजे त्या ठिकाणी हे जे मेकॅनिकल वर्क आहे किंवा मेकॅनिकल एनर्जी काय होणार, रिड्यूस होणार. जेवढ्या क्वांटिटीने करंट वाढणार तेवढ्या क्वांटिटीने ही काय होणार आहे, एनर्जी कमी होणार आहे. म्हणजे इथली ऊर्जा इकडे कन्वर्ट झाली, इथली ऊर्जा या ठिकाणी इकडे, या ठिकाणी म्हणजे टोटल एनर्जी काय असणार आहे, टोटल एनर्जी गेन बाय दिस वायर किंवा लूप, टोटल एनर्जी ऑफ गेन बाय दिस
कंडक्टर इज ऑलवेज इक्वल नेट एनर्जी काय असणार 0 असणार आहे. कारण काय टोटल एनर्जी कॉन्झर्व म्हणजे टोटल एनर्जी कशी आहे ती कॉन्स्टंट आहे. म्हणजे फक्त मेकॅनिकल एनर्जी कन्वर्शन कशामध्ये झालं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. जेवढ्या क्वांटिटीने या ठिकाणी ही एनर्जी वाढते किंवा करंट वाढतो तेवढ्या क्वांटिटी ही एनर्जी कमी होते. म्हणजे फक्त कन्वर्शन झालं टोटल एनर्जी काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉन्झर्व आहे. त्यालाच आपण काय म्हणतो कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. दिस कॉल्ड ॲज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. म्हणजे असं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपला हा पार्ट इथं या ठिकाणी पाहिला. आता बघा मागच्या टॉपिकमधील एक पार्ट राहिलं आहे. कुठला पार्ट राहिला बा ब्लॉक डायग्रॅम. या ठिकाणी ब्लॉक डायग्रॅम राहिलं आहे. कुठला ब्लॉक डायग्रॅम बा ब्लॉक डायग्रॅम ऑफ सिम्पल रेक्टिफायर सर्किट विथ रिस्पेक्ट टू आउटपुट वेव्हफॉर्म. म्हणजे या ठिकाणी ब्लॉक डायग्राम राहिले. आता बघा या ठिकाणी इथं याच्यामध्ये काय बघा आपण पाहिले या ठिकाणी इथं सिम्पल या ठिकाणी काय बघा AC मेन इनपुट आपण देतो. हा ट्रान्सफॉर्मर आहे. या ठिकाणी हा काय ट्रान्सफॉर्मर आहे. इथं या ठिकाणी ही AC मेन म्हणजे 230 व्होल्ट आपण देतो. 50 हर्ट्ज असतं फ्रिक्वेन्सी. आपण इथं या ठिकाणी इनपुट देतो. म्हणजे इथलं वेव्हफॉर्म कसं असणार असं अल्टरनेटिंग AC म्हणजे ACचं आपल्याला कशामध्ये कन्वर्शन करायचं आहे DCमध्ये करायचं आहे. हे AC याचं आपल्याला कन्वर्शन करायचं. असं कन्वर्शन करायचं ते इनपुटमध्ये देतो. इनपुट ह्या दोन टोकामध्ये आपण या ठिकाणी हे इनपुट व्होल्टेज दिलं. हे ट्रान्सफॉर्मर आहे. हे प्रायमरी कॉईल आणि हे काय सेकंडरी कॉईल. आता बघा जो आपण इनपुट देतो तेच त्या ठिकाणी हा वेव्हफॉर्म असणार. इथला वेव्हफॉर्म आणि इथला वेव्हफॉर्म हे पण AC आहे हे पण AC आहे. आपण हे डायोडला त्या ठिकाणी डायोड वगैरे आपण रेक्टिफायरमध्ये पाहिलं डायोड जोडतो. हा रेक्टिफायर सर्किट ह्याला दोन टोकामध्ये दिलं आहे. म्हणजे हा वेव्हफॉर्म काय होतो या ठिकाणी इथं रेक्टिफिकेशनचं काय होतं हे रेक्टिफिकेशन होतं आणि मग त्या ठिकाणी कन्वर्शन होतं. या ठिकाणी इथं फुल वेव्हचं कन्वर्शन होतं. म्हणजे याला आपण काय म्हणतो फुल रेक्टिफायर. हा पहिल्या डायोडमुळं दुसरा डायोडमुळं पहिल्या डायोडमुळं दुसऱ्या डायोडमुळं म्हणजे अशा पद्धतीनं हा इथला वेव्हफॉर्म असा म्हणजे इथला वेव्हफॉर्म असा म्हणजे हा वेव्हफॉर्म हा बदलला आता असा झाला. ठीक आहे. आता इथं ठिकाणी काय झालं हे इथं या ठिकाणी काय हे कॉन्स्टंट नाही व्हेरिएशन होतं. म्हणजे त्या ठिकाणी आपण फिल्टर सर्किट जोडतो. फिल्टर सर्किटमुळे या ठिकाणी हा जो वेव्हफॉर्म आहे फिल्टरमुळे काय होतं या ठिकाणी कंडेन्सर जोडतो बा सांगितलं कंडेन्सर म्हणजे हा जो वेव्हफॉर्म आहे अशा पद्धतीने होतो. या ठिकाणी हा जो वेव्हफॉर्म आहे हे अशा पद्धतीनं या ठिकाणी इथल्यापेक्षा व्हेरिएशन कमी असतं पण अजूनही कॉन्स्टंट नाही. इथल्यापेक्षा या ठिकाणी इथं व्हेरिएशन कमी आहे पण इथल्या ठिकाणी अजूनही कॉन्स्टंट नाही. मग या ठिकाणी काय जोडतो आपण रेग्युलेटर व्होल्टेज रेग्युलेटर आणि व्होल्टेज रेग्युलेटर मार्फत ही काय होतं सिग्नल जे आहेत हे वेव्हफॉर्म जे आहेत या ठिकाणी असं स्ट्रेट लाईन मिळणार. म्हणजेच काय ठिकाणी हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने ठिकाणी हे आउटपुट म्हणजे आउटपुटचे सर्किट येतं लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण ह्या दोन टोकामध्ये आपण आउटपुट घेतो. या ठिकाणी आउटपुट घेतो. इथं या ठिकाणी इनपुट सिग्नल असे AC आहेत आणि आउटपुट सिग्नल कसं आहे अशा पद्धतीने आहे. म्हणजे त्या ठिकाणी हे आउटपुट आणि हे काय इनपुट आणि त्याचं हे ब्लॉक डायग्राम. ठीक आहे. उर्वरित पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक.